नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत मांदेली फ्राय आणि जवळावडी. आणि मी मालाडवरून कोणकोणती मच्छी आणली ह्या कंटिन्यू व्हिडिओच्या शेवटचा रेसिपी व्हिडिओ हा असेल. याआधी मी बनवला होता कोळंबीचा झणझणीत रस्सा आणि कोळंबी भात. जर तुम्ही या दोन्ही व्हिडिओ पाहिल्या नसतील ना तर नक्की जाऊन बघा. आणि खरंच मालाडवरून ना खूप छान मच्छी मिळते. म्हणजे जी मालाड मच्छी मार्केट आहे स्टेशनजवळच आहे ते. खूप छान आणि फ्रेश मच्छी मिळते. फक्त बार्गेनिंग करावी लागते. तर एवढी मांदेली मी फक्त 100 रुपयांना घेतली होती. ती स्वच्छ करून पण बघा एवढी दिसतात. तर छान स्वच्छ केलं. आता आपण त्यांना मॅरिनेट करून घेऊया. सर्वात आधी मी हे वाटण टाकलं होतं. हे मी भाजलेलं खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. मी कधी कधी कच्च्या खोबऱ्याचं सुद्धा आलं लावून मस्त वाटण लावते. त्याच्यानंतर वाटण टाकल्यानंतर 1 लहान चमचा हळद टाकली, अर्धा चमचा हिंग टाकलं, 1 चमचा घरगुती मसाला टाकला, भरपूर कोथिंबीर घातली, 1 लिंबू पिळून घेतला. बघा इथे मी मीठच टाकायला विसरले, तर ते सुद्धा टाकून घेतलं आणि थोडंसं मिक्स करून घेतलं. त्यावर लावला आलं लसूणची पेस्ट आणि छान सर्व मिक्स करून घेतलं. आणि मांदेली मी तशीच अर्धा तास ठेवून दिली. मांदेली कुरकुरीत करण्यासाठी इथे मी रव्याचा वापर करणार आहे. काही जण तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करतात, पण मी इथे रव्याचा वापर करते. त्यामुळे खूप छान कुरकुरीत होतात. तर रव्यामध्ये मी इथे 1 वाटी रवा घेतलाय. त्यामध्ये 1.5 चमचा लाल मसाला मी टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. लक्षात असू द्या, आपण मॅरिनेट करताना सुद्धा मांदेलींना मीठ लावलेलं होतं. तर रव्यामध्ये बेतानीच घालायचं आहे मीठ. आणि अर्ध्या तासानंतर गॅसवर पॅन ठेवला, त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलं. आणि एका वेळेला जेवढे आपण मांदेली फ्राय करणार आहोत त्यांनाच आधी रवा लावून घ्यायचा आहे. नाहीतर काय होणार, मांदेलीमध्ये ते जे पाणी आहे सुटलेलं ते मग रवा ओला होणार आणि तो व्यवस्थित चिपकला जाणार नाही. तर प्रॉपर कोट करून घ्यायचा आहे आपल्याला रवा मांदेलींना. आणि एक एक करून मस्त मांदेली फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी नॉनस्टिक पॅन वापरते, त्यामुळे तेलाची एवढी जास्त गरज नाही पडत. तर गॅसची फ्लेम मीडियमच आहे. आणि 2 ते 3 मिनिटांनंतर इथे मी मांदेली पलटी करून घेणार आहे आणि दोन्ही साईडून मस्त शेकवून घेणार आहे, म्हणजे फ्राय करून घेणार आहे. आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी 2 मिनिटांपर्यंत छान फ्राय करून घ्यायची आहेत. फिश असा प्रकार आहे की तो पटकन शिजला जातो, पटकन फ्राय सुद्धा होतो. तर इथे सुद्धा 5 मिनिटं झालेली आहेत, पण मला ती कुरकुरीत हवेत म्हणून मी अजून एकदा पलटी करणार आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी छान फ्राय करून घेणार आहे. मोस्टली आपण नॉनव्हेज जास्त आपण शिजवत नाही, पण ही मला कुरकुरीत आवडतात. आणि ॲक्च्युली ते असं वाटतं की मी कुरकुरे खाते किंवा लेस खाते असं वाटतं, एवढी ती छान कुरकुरीत लागतात. आणि अशामुळे ना ह्यातला काटा जरी नाही काढला तरी सुद्धा चालून जातो. म्हणजे काही मोठी मांदेली असतात त्यांचा काटा काढावा लागतो, बट जी छोटी मांदेली असतात ना त्याचा काटा नाही काढला तरी सुद्धा चालून जातं. आणि इथे बघा किती छान झालेली आहेत कुरकुरीत आपली मांदेली. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आता आपण बनवणार आहोत जवळा वडी. तर हा जवळा मी फक्त 50 रुपयांना घेतला होता आणि तो स्वच्छ करून घेतला. त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घातले, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. मला कोथिंबीर खूप आवडते, व्हेज असो नॉनव्हेज असो मला कोथिंबीर ही लागतेच. त्याच्यामध्ये नंतर 1 छोटा चमचा हळद घातली, अर्धा चमचा हिंग घातलं, चवीनुसार मीठ घातलं, 1 चमचा लाल मसाला घातला आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हा गरम मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे मस्त. कोकम आगळ सुद्धा चालू शकतो किंवा चिंचेचा कोळ सुद्धा चालू शकतो, पण मी इथे लिंबू वापरते. आणि त्याच्यानंतर इथे अर्धा वाटी मी बेसनचा वापर केलेला आहे. आता हे थोडंसं मस्त मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. भरपूर घालायची आहे, असा वैसपणा आला नाही पाहिजे.
त्याच्यानंतर मला इथे ना मसाला थोडासा कमी वाटला म्हणून मी अजून 1 चमचा मसाला घातला आणि पाव वाटी मी तांदळाचं पीठ सुद्धा वापरलेलं आहे, जेणेकरून आपली ही वडी मस्त कुरकुरीत होते. अगदीच ती नरम नरम नाही लागत, कुरकुरीत छान असं वाटतं ते. आणि मग प्रॉपर एकजीव करून घेणार आहोत हे मिश्रण. आणि इथे रेडी झालेलं आहे आपल्या जवळ्या वडीचं मिश्रण. तर चला आपण आता वड्या करून घेऊयात. तर इथे पॅन मस्त गरम करत ठेवला, त्याच्यावर तेल टाकलं आणि इथे मी वडी थापून घेते. मी इथे छोट्या छोट्या साईजच्याच वड्या थापणार आहे. जर तुम्हाला मोठी वडी आवडत असेल, म्हणजे जसं आपण थालीपीठ थापून घेतो तशा साईजच्या सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर थापायला जमत नसेल तर पीठ हे मिश्रण घेतल्यानंतर हलक्या हाताने पाणी लावायचं, म्हणजे ते व्यवस्थित स्प्रेड होतं. पण मी असं थापते कारण ते थापायला इझी पडतं मला आणि मला छोट्याच आवडतात. सो पहिलं रिझन आहे की मला ते इझी जातं करायला. मोठं थापायला थोडा वेळ लागतो किंवा थोडे ट्रिक्स लागतात म्हणून. आणि हे पटकन सुद्धा शिजलं जातं त्यामुळे, कारण नॉनव्हेज बोलल्यावर घाई असते ना खायला म्हणून. तर गॅसची फ्लेम मीडियम आहे आणि हे मी 5 मिनिटानंतर पलटलंय आणि आहा हा काय कलर आलाय. हे एडिटिंग करतानाच मला आता भूक लागायला लागली आहे. तर दुसऱ्या वडीची सुद्धा साईड पलटी करून घेतली आहे मी. आणि आता सुद्धा 5 मिनिटं आपण हे मस्त शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. मी पुन्हा एकदा पलटी करून 1 ते 2 मिनिटं शिजवून घेणार आहे आणि असं सेम रिपीट करणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा पलटून ते 2 मिनिटं शिजवून घेणार आहे, कारण हे नॉनव्हेज आहे. व्यवस्थित शिजलं नाही तर पोटात दुखू शकतं, त्याच्यामुळे मी असं डबल शेकवून घेते. हे बघा, आता मी पलटी करून घेणार आणि पुन्हा एकदा शिजवून घेणार. म्हणजे दोन्ही साईडनी मी 2-2 वेळा शेकवून घेतलंय. बघा, तेल मी जास्त वापरलेलं नाही आहे. नॉनस्टिक पॅनचा हा फायदा असतो की जास्त तेलाची गरज नाही पडत आणि व्यवस्थित शिजलं जातं. आणि इथे मी गॅससुद्धा बंद केलेला आहे. आणि ही वडी तुम्ही बघू शकता किती छान दिसते, किती कुरकुरीत दिसते. इथे वडीसुद्धा तयार आहे आणि आपलं जेवणाचं ताटसुद्धा रेडी झालेलं आहे. आणि ह्याच्यात जेवढ्यासुद्धा रेसिपी तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या मी बनवलेल्या आहेत. तर या जेवायला मंडळी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.